पुष्पगुच्छ, राजमुद्रा, चिन्ह आणि महाराष्ट्र वार्षिकी अशा पद्धतीने या ठिकाणी स्वागत सत्काराचं स्वरूप आहे. जोरदार काय झाला पाहिजे. उपस्थित यशवंत आदरणीय पगार मॅडम यांना या ठिकाणी मी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी विनंती करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला कल्पना असेल की ऑल इंडिया रँक 87 या ठिकाणी मॅडमचा आहे. सायली पगार मॅडम यांच्यासाठी जोरदार काय झाला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, जागा आपल्याला कल्पना असेल UPSC सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये कॉम्पिटिशन प्रचंड असते. आता हा फक्त पास होण्याचा प्रवास नाहीये, तर हा 100च्या आत येण्याचा प्रवास आहे. आणि हा 100च्या आत येण्यासाठी काय स्ट्रगल करावं लागतं, काय स्ट्रॅटेजी असावी लागते, कशा पद्धतीने नोट्स काढावे लागतात किंवा अजून काय त्यांनी मेहनत घेतलेली आहे, त्या संदर्भात आपल्याला आज आपले तिघही मान्यवर या ठिकाणी मार्गदर्शन करतील. सर्वप्रथम आदरणीय सायली पगार मॅडम, जोरदार टाळ्या. गुड इव्हनिंग एव्हरीवन. सगळ्यात आधी थँक्यू युनिक अकॅडमी की तुम्ही हा कार्यक्रम नाशिकमध्ये आयोजित केला. कारण की नाशिकमध्ये खरं तर फार कमी वेळा असा कार्यक्रम आयोजित झालेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे माझा युनिकशी कॉन्टॅक्ट तसं म्हटलं तर प्रिलिम्स नंतर पण झालेला होता की त्यांची एखादी मेन्सची टेस्ट सिरीज इथं नाशिकला आहे का, पण दुर्दैवाने तिथं नव्हती आणि पुण्यालाच अवेलेबल होती. दुसरं म्हणजे मी इंटरव्ह्यू गायडन्सला युनिकला अप्रोच झालेली होती आणि त्याच्यात जे योग्य मार्गदर्शन आणि अनालिसिस त्यांनी सांगितलेलं ते मला खूप कामात आलेलं. म्हणजे इंटरव्ह्यू चे जे मॉक्स असतात, मी पहिल्यांदा दिलेली तेव्हा खूप डिसहार्टंड होती की चांगला नाही झालाय, कॉन्फिडन्स कमी आहे, आपल्यातून इंटरव्ह्यू होणार नाही. आणि त्याच्यानंतर मी युनिकला गेलेली की आपण जे चुका केलेल्या आहेत आपल्या पहिल्या मॉकला ते आपण इथे रेक्टिफाय करू. आणि बाय गॉड्स ग्रेस त्यांच्याकडे गेल्यावर मला जे सांगितलेलं की कॉन्फिडन्स कमी आहे की बोलता नाही येते, ते सगळं त्यांनी मी तिथं ते काम केलं आणि ते कव्हर झालेलं होतं. त्यांनी खूप बूस्ट केलं माझा मॉरेल की होऊन जाईल, काही टेन्शन घेऊ नको. आणि जसं सरचं अनालिसिस होतं की तू 180+ करशील इंटरव्ह्यूमध्ये, मला 182 आले इंटरव्ह्यूला यावर्षी. सरांचं सगळ्यात आधी माझी UPSCच्या जर्नीच्या आधी मी तुम्हाला सांगेल की माझा बॅकग्राऊंड काय आहे. माझं सगळं शिक्षण केंद्रीय विद्यालयात झालेलं आहे. 1ली ते 5वी मी वेस्ट बेंगॉल सालबुनीमध्ये केंद्रीय विद्यालयात शिक्षण झालेलं आहे. बाबांची नोकरी माझ्या रिझर्व्ह बँकेत होती, त्यामुळे बदली तिकडे असल्यामुळे केंद्रीय विद्यालयात माझं शिक्षण झालेलं आहे. त्याच्यानंतर 6वी ते 12वी मैसूरला केंद्रीय विद्यालयात झालेलं आहे. त्याच्यानंतर 2018मध्ये मी MBBS जॉईन केलेलं सप्तगिरी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस बँगलोरमध्ये. ते करत असतानाच विचार आला की आपण काहीतरी वेगळं UPSCकडे जायचं, असा थोडी चाहूल झाली. आणि शाळेत पण असा विचार होता आधीपासून, पण मग सायन्समध्ये आवड असल्यामुळे MBBS घेतलेलं होतं. त्यावेळेस 3rd इयरला असताना आम्हाला एक विषय असतो कम्युनिटी मेडिसिन. तुम्ही बऱ्याच PHCsला जातात, CHCsला जातात, तिथं जाऊन अनुभव आला की बरंच काही करता येईल या फील्डमध्ये. आणि दुसरं इंटर्नशिप करताना ते कन्फ्युजन होतं की आपण पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं का UPSCकडे जायचं. इंटर्नशिप हा फेस असतो MBBSचा, जेव्हा तुम्ही डिसाईड करता की आता पुढे करायचं काय. मला युजली अर्धेच जास्त लोक पोस्ट ग्रॅज्युएशनच्या एंट्रन्स एक्झामच्या तयारीला लागतात. माझ्याकडे 2 विकल्प होते, एक तर इकडे UPSCच्या तयारीला लागावं, नाही तर दुसरं आपण पोस्ट ग्रॅज्युएशनच्या तयारीला लागावं. मग सुरुवातीचे काही महिने ड्युटी करता करता दोघांचा अभ्यास करून पाहिला, काही खेळ जमत नव्हता तो. आणि 12वीचा असा एक अनुभव होता की मी JEE आणि NEET दोघांची तयारी करत असल्यामुळे दोघांमध्ये ॲव्हरेज मार्क्स पडून ॲव्हरेज कॉलेज मिळालेलं मेडिकलला. तर यावेळेस ती चूक होऊ नव्हती द्यायची, म्हणून एकच काहीतरी ठरवूया आणि ते त्याला चिटकून राहूया. मग वडिलांशी डिस्कस केलं की काय करायचं. मग त्यांनी मला दोघं फील्डबद्दल प्रोज आणि कॉन्स सांगितले की समजा आपण UPSCकडे गेलो तर लाईफ कशी जाणार आहे, किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन करून डॉक्टर झालो आणि पुढे तुमची प्रॅक्टिस सेटअप केली तर ती कशी लाईफ जाणार आहे. ते सगळा विचार करून मग ठरवलं की चला 2 वर्ष देऊया इकडे, नाही झालं तर मग आहेच पोस्ट ग्रॅज्युएशन करायला आपल्याकडे. मग त्या हिशोबाने की 2 वर्ष द्यायचे तर पूर्ण हिंमत आणि ताकद लावून बसायचं दोन्ही वेळेस. मग इंटर्नशिप
2023 मध्ये एप्रिलला सुरू झालेली. तशीच ऑगस्ट 23 मध्येच मी एक फाउंडेशन कोर्स जॉईन केलेला, कारण की ह्युमॅनिटीजचा अभ्यास मी शेवटी केलेला 10वीपर्यंत. जिओग्राफी, हिस्ट्री हे सगळं मी 10वीत शेवटचं वाचलेलं, आणि आता 6 वर्ष झाले होते की या सगळ्या विषयांची आपली काहीच ओळख नव्हती. म्हणून एक फाउंडेशन कोर्स लावला की चला, आपला वेळ कमी आपल्याकडे, हे लोक आपल्याला शॉर्टमध्ये जेवढं लागेल तेवढं शिकवतील. त्याप्रमाणे मी फाउंडेशन कोर्स ऑगस्ट 2023 मध्ये जॉईन केला, आणि ड्युटी करता करता ते लेक्चर्स तसे अटेंड केले, नोट्स काढले. माझा इंटर्नशिप एप्रिल 2024 मध्ये संपलं, आणि त्यावेळेपर्यंत अशी तयारी होती की फक्त क्लासेस केलेले, नोट्स काढलेले, आणि मेजर सब्जेक्ट्स कव्हर झालेले होते, जसे की आपले इकॉनॉमिक्स सगळे आधी करायला होता, पॉलिटी म्हणा, हिस्ट्री म्हणा, हे सगळे झालेले. आणि मी त्या वर्षाचा प्रिलिम्सचा फॉर्म सुद्धा भरलेला, जो होता मे मध्ये. म्हणजे इंटर्नशिप संपल्या माझ्याकडे 1च महिना उरलेला होता, आणि थोडा कॉन्फिडन्स असतो आमच्या डॉक्टर्समध्ये की आपण मेडिकलचा अभ्यास केलाय तर मग हे तर काय आपल्याला असंच जमून जाईल. मग ते जे मेन टॉपिक्स केलेले तेवढ्याच भरोश्यावर चला घेऊन येऊ पेपर. पण मग तेव्हा डोळे उघडले की नाही झालंय आपलं, 6 मार्कांनी त्यावर्षी राहून गेला माझा पेपर. मग त्यानंतर जेव्हा स्वतःहून वेळ मिळाला, अनालिसिस करायला बसली मी की नेमकं काय चुकलं आपलं, तेव्हा कळून आलं की बरेच जे टॉपिक्स आणि सब्जेक्ट्स असतात मी स्किप करून दिलेले आहेत. एन्व्हायरमेंट म्हणा की सायन्स अँड टेक म्हणा, ज्याच्या मी भरोसे होते की मेडिकल बॅकग्राऊंड आहे मी करूच शकते, ते सगळं मी नव्हतं केलेलं. आणि फक्त जे स्ट्रॉंग टॉपिक्स आहेत जसे पॉलिटी, इकॉनॉमिक्स, याच्याच भरोश्याने मी पेपरला गेलेली. मग तो सगळं अनालिसिस केला आणि ठरवलं प्रिलिम्सचा आता नंतर करू, हा टाईम आहे आपला मेन्सचा करायला डिसेंबरपर्यंत. हा जो फेस होता, जो 2024चा प्रिलिम्स म्हणा आणि नेक्स्ट इयरचा प्रिलिम्स, याच्यात तुम्हाला सगळेच ॲडवाईस करते की डिसेंबरपर्यंत मेन्सचा 1 राऊंडचा अभ्यास झाला पाहिजे. पण नेमकं करायचं काय हे फार क्वचित लोकांना कळतं, कारण की ऑलमोस्ट सेमच आहे सगळा अभ्यास, फक्त तुम्हाला डिमांड जी आहे प्रिलिम्स आणि मेन्सची ती फार वेगळी आहे. मेन्समध्ये तुम्हाला फार ॲनालिटिकल थिंकिंग लागते की एखादी जर मुद्दा दिलेला आहे, सपोज गव्हर्नन्स पोझिशन, तर तुम्ही त्याच्यात काय प्रॉब्लेम्स आहे, काय करता येईल, हे सगळं विचारलं जातं. वेअरएज इन प्रिलिम्स इट कम्स टू व्हेरी फॅक्च्युअल नॉलेज की तुम्हाला आर्टिकल काय, पण ते कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी नसली तर ते फॅक्च्युअल नॉलेज पण तुम्हाला प्रिलिम्समध्ये अप्लाय करता येत नाही. आता मी तुम्हाला प्रिलिम्स आणि मेन्स दोघांमध्ये कसं अप्रोच करायचं हे वेगळं करून सांगते. प्रिलिम्समध्ये आपले मेन जे टॉपिक्स आहेत, मी स्टार्ट करते इकॉनॉमी, पॉलिटी, जिओग्राफी, हिस्ट्री, आर्ट अँड कल्चर, मॅपिंग असतं, IR असतं, आणि करंट अफेअर्स असतं आपल्या जवळजवळ. या सगळ्यांची तयारी मेन्सपासून काही वेगळी नाही आहे. सगळ्यांना बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर लागतात, जे माझे फाउंडेशन कोर्समध्ये बऱ्यापैकी झालेले होते. फक्त जे PYQ अनालिसिस असतात ते नव्हतं झालेलं, आणि जी रायटिंग प्रॅक्टिस असते ती नव्हती झालेली. आणि प्रिलिम्समध्ये सगळ्यात मोठा फॅक्टर हा असतो की त्या 2 तासात तुम्हाला तुमचं डोकं शांत ठेवून अप्लाय करता आलं पाहिजे जे तुम्ही वाचून आलेले आहात. नेमकं काय होतं की आपण जेव्हा रूममध्ये बसतो आणि एखादी MCQ सॉल्व्ह करतोय, तो आपल्याला इझिली कळतं की उत्तर काय येतंय. पण नेमकं जेव्हा तुम्ही त्या हॉलमध्ये बसाल, तुम्हाला सगळे डाऊट्स तेव्हाच येतात की हे बरोबर आहे ना, हे वाचलेलं आहे का नाही. ते सगळं नाही झालं पाहिजे, म्हणून तुम्ही खूप प्रॅक्टिस केली पाहिजे की अंडर प्रेशर ऑल्सो, की जर तुम्ही उत्तर देताय तर तुम्हाला स्वतःवर तेवढा कॉन्फिडन्स असला पाहिजे. त्याच्यासाठी प्रिलिम्सची मोस्ट इम्पॉर्टंट टिप जी असेल, जे मी सांगेल की भरपूरदा तुमचे प्रिव्हियस इयर अँड क्वेश्चन्स जे असतात ते अॅनलाइज करत जा. मी जवळजवळ सगळे PYQs फ्रॉम नॉट ओनली 2023 बट फ्रॉम 2000s जेवढे प्रिलिम्सचे PYQs होते ते मी 10 टाइम्स सॉल्व्ह केलेले होते. असं नाही की एकाच राऊंडला बसायची, जसं एक टॉपिक केला तर त्याच्याशी रिलेटेड जितके 15 to 20 इयर्सचे क्वेश्चन्स आहेत ते एका राऊंडला स्वतः सॉल्व्ह करून बघायचे. म्हणजे टॉपिक केलाय तर तो लगेच अप्लाय होतोय का हे लगेच आपण चेक केलं पाहिजे. म्हणजे जर तुम्ही अभ्यास करताय तर आणि तुम्हाला नीट समजले तर ते उत्तर बरोबर आले पाहिजे. दॅट टू युअर रूम काम सिच्युएशन आहे, तुम्हाला तसं तरी आलं पाहिजे. जर तिथंच जमत नाही तर एक्झाममध्ये इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट इन दॅट प्रेशर सिच्युएशन टू अप्लाय इट. हे सगळ्या विषयांना अप्लाय होईल. आणि जे मेन
NCERTs आहेत आपले इकॉनॉमीचे 11वी-12वीचे, जॉग्रफीचे, हिस्ट्रीचे हे आणि पॉलिटीचे हे NCERT 11-12चे तुमच्या टेक्स्टवरती असले पाहिजे, कारण की कधी कधी त्याच्यातून डायरेक्ट सेंटेन्सेस तुम्हाला प्रिलिम्सच्या पेपरमध्ये सुद्धा दिसते. सेकंड, करंट अफेअर्सचा हा एक खूप लोक त्याच्या मागे खूप वेळ घालतात की करंट अफेअर्स मला 3-4 तास न्यूजपेपर वाचताय दिवसातून, पण ॲट द एंड ऑफ द डे तुम्ही जर त्यांना विचाराल की तुम्ही या 3-4 तासातून 2 टॉपिक मला नीट समजून सांगा, तर ते सुद्धा बऱ्याच लोकांना जमत नाही. मेन तुम्हाला न्यूजपेपर वाचताना जे की इव्हेंट्स चालू आहे, समजा आता जसं मी सांगितलं गव्हर्नरचा इश्यू चालू होता, तर तुम्हाला त्याच्याबद्दल सगळं माहिती पाहिजे की बॅकग्राऊंड काय, हिस्ट्री काय, केसेस काय, काय करताय, कमिटी रेकमेंडेशन्स काय. दुसरं म्हणा एखादी युद्ध चालू आहे, आता जसं इराण इस्रायलचं चालू आहे, ते तुम्हाला ओव्हर द इयर ही न्यूज चालणार आहे, तर त्याच्यातून तुम्हाला की पॉईंट्स उचलायचे. जसं आमच्या 2025च्या प्रिलिम्समध्ये ऑपरेशन सिंदूर झालेलं होतं नुसतं तेव्हा, तर त्यावेळेस ड्रोन्सवरती प्रश्न होते, हेलिकॉप्टर्सवरती प्रश्न होते. तर हे सगळे जे करंट अफेअर्स आहे याच्यावरून तुम्हाला स्टॅटिकमध्ये काय वाचायचं आहे, जसं सायन्स अँड टेकमध्ये ते काय विचारू शकतात हे पिक करता आलं पाहिजे. आणि जर अजून एक ॲडवाईस जी आहे न्यूजपेपरबद्दल, जर तुम्हाला 3-4 तासपेक्षा जास्त लागत असतील न्यूजपेपर वाचायला, तर टू सेव्ह दॅट टाईम यू कॅन स्विच टू यूट्यूब अनालिसिस व्हिडिओज, जे तिथं 1 तासात तुम्हाला नेमकं काय वाचायचं आणि त्याच्यातून काय अनालिसिस काढायचं तेही मिळतं. ते करू शकतात, कारण की मी माझ्या अनुभवाने सांगते, माझ्याकडे वेळ कमी होता म्हणून मी त्याच्यावरतीच 1.5 year रिलाय केलेलं आहे. न्यूजपेपरसुद्धा वाचला जेव्हा मला गरज होती, पण इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड किंवा हे असेल त्यांना तरी युजली इझी जातो. मला मॅथ्समध्ये कॉन्फिडन्स होता म्हणून मला CSAT वरती एवढं काम करावं लागलं नाही. बाकी जर कोणी CSATची स्ट्रगल करत असेल तर माझी एवढीच ॲडवाईस राहील की तुम्ही फक्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करा मागच्या 10 वर्षाचे. कोचिंग इन्स्टिट्यूटचे जे क्वेश्चन्स येतात वगैरे त्याच्या मागे जास्त धावू नका. तुमचे फक्त PYQs नीट फॉलो करा CSATसाठी, कारण की त्याच्यात युजली जो पॅटर्न असतो प्रश्नांचा CSATमध्ये रिपीट होतो. जो एक फॉर्म्युला तुम्ही बघताय त्या क्वेश्चन्समध्ये तोच तुम्हाला घडी घडी दरवर्षी तोच अप्लाय करायला दिसेल. दुसरं मॉक टेस्ट जे असतात आपले प्रिलिम्सचे, नाशिकमध्ये तर मला एकच मॉक होताना दिसली. तर ती मॉक देताना एकच ॲडवाईस राहील की ती फक्त तो एन्व्हायरमेंट एक्सपिरियन्स करण्यासाठी जा, की जी ती ॲक्च्युअल प्रिलिम्सचं जे स्टिम्युलेशन राहील सकाळी 9:30 to 11:30 आणि दुपारी 2 to 4 जो असतो आपला टाईम, या टाईमला जे प्रेशर हँडल करायचे 100 MCQs सॉल्व्ह करताना जे प्रेशर हँडल करायचे ते हँडल करण्यासाठी तुम्ही मॉक टेस्टला जा. असं नाही की तुम्हाला ते स्कोर्सनी काही एवढा फरक पडणार आहे. म्हणजे मला कधीच 70 to 80च्या वरती गेले नाही मॉक टेस्टमध्ये. ते क्वेश्चन्स ते दर कोचिंगप्रमाणे वेगळे वेगळे असतात आणि त्यांच्या मेटेरियलवरती बेस्ड असतात. पण UPSCचं तसं नाही, ते त्यांच्या पॅटर्न आणि त्यांचं वेगळंच सेटिंग पॅटर्न असतो. तर फक्त तो एन्व्हायरमेंट एक्सपिरियन्स आणि प्रेशर कसं हँडल करायचं यासाठी ते मॉक टेस्ट देत जा. दुसरं UPSC प्रिलिम्सचे जे क्वेश्चन्स अनालाइज करायचं अजून एक ॲडवाईस हे राहील की जे अदर एक्झाम्स कंडक्ट करते UPSC, जसं CDS आहे, जिओ सायंटिस्ट आहे, ह्या सगळ्यात जे क्वेश्चन्स आहेत MCQs त्यांचा पण ऑलमोस्ट सिलेबस आपल्याशी सेम आहे, तर ते सुद्धा सॉल्व्ह करून पहा. त्यांनी बरेचदा तेच थीम आपल्या पेपरला सुद्धा रिपीट होतात आणि बऱ्याचदा तुम्हाला यूट्यूबवरती असे भरपूर व्हिडिओज मिळतील जे टॉपिक वाईज त्या पेपर्सचं अनालिसिस करतात त्या वर्षासाठी. प्रिलिम्ससाठी एवढंच माझ्याकडे. बाकी नंतर आपण Q&A सेशन घेऊया, त्याच्यात मी कवर करेल ते राहून गेलेलं असेल तर. मेन्समध्ये यायचं आहे तर मी मेन्सची तयारी 2025-4 मध्ये जेव्हा माझं प्रिलिम्स झालं नाही तेव्हापासून ते त्या डिसेंबरपर्यंत पूर्ण मेन्सला दिलेला होता वेळ. आणि माझं ऑप्शन होता मेडिकल सायन्स. तर मेडिकल सायन्स इज नोन टू बी व्हेरी वास्ट. तुम्हाला खूप वेळ द्यावा लागतो नोट्स काढायला, डायग्राम्स वगैरे. तर म्हणून GSला आणि त्याला बॅलन्स करून मी तो पूर्ण वेळ दिलेला. हा जो काळ होता त्याच्यात मी ॲक्टिव्हली कोणता क्लास नव्हता. मी जो फाउंडेशन कोर्स केलेला त्याचे नोट्स आणि बाकीचे जे फ्री रिसोर्सेस यूट्यूब आणि टेलिग्रामवरती मिळतात हे सगळे यूज करून मी ती माझी मेन्सची प्रिपरेशन केलेली आहे. याच्यात मी पेपर वाईज जाईल. एसेमध्ये मी जास्तीत जास्त बेटर इंडिया नावाची एक वेबसाईट आहे आणि एक इंस्टाग्राम पेजसुद्धा आहे बेटर इंडिया, ज्याच्यात ज्या लोकांनी सोसायटीसाठी काही काम केलेलं आहे किंवा काही IAS आणि IPS ऑफिसर्स ज्यांनी काहीतरी नवीन स्टेप घेऊन काहीतरी बदल आणलेला आहे यांचे एक्झाम्पल्स त्या बेटर इंडिया वेबसाईटवरती टाकले जातात.
हे सगळे तुम्हाला जे एक्झाम्पल्स आहेत हे तुमच्या एथिक्स पेपरला सुद्धा वापरता येतील आणि एसे सुद्धा वापरता येईल. हे स्टोरीज तुम्ही अनेक्डोटल फॉर्ममध्ये कलेक्ट करू शकता. काही कोट्स 50 कोट्स जमा करू शकतात. पोम्स जर तुम्हाला जमत असतील ऑन द स्पॉट बनवायला तर तेही यूज करू शकता तुमच्या एसेच्या पेपरमध्ये. यावर्षी एसेला मला 113 मार्क्स मिळाले आणि एसेचं एक आहे की बरेच लोक अजून सुद्धा पेस्टल फॉर्मॅट यूज करतात. जर कोणाला माहीत असेल तर तुम्ही डायमेन्शन्स तयार करण्यासाठी असतो एसेमध्ये मुद्दे बनवण्यासाठी. पण देन देर आर अदर अप्रोचेस. कारण की पेस्टल आता जुना होत चालला आहे तर तुम्ही आणि बरेचसे एसे टॉपिक्स यावेळी मागच्या काही वर्षांपासून फिलॉसॉफिकल आहे तर तुम्हाला इमिडिएटली पेस्टल अप्रोच अप्लाय करता येत नाही. तर तेव्हा तुम्ही प्रश्न जनरेट करू शकता एसेवरनं की एखादी कोट दिलाय तर जर मी या कोटला ॲक्सेप्ट करतोय तर त्याच्यावरनं प्रश्न जनरेट करून मी एसे मुद्दे जमा करणार आहे. आणि एसेचा मेन कोर अप्रोच असला पाहिजे की तुम्ही किती डायमेन्शन्स जमा करू पाहिजे, तुम्ही किती चौफेट तुमचं नॉलेज तिथे डेमॉन्स्ट्रेट करू शकता. कारण की दॅट इज वन पेपर जेव्हा तुम्ही तुमची पर्सनॅलिटी अदर दॅन पर्सनॅलिटी टेस्ट शो करू शकतात. दुसरा GS1चा पेपर आलो तर याच्यात आपल्याकडे 4 सब्जेक्ट्स आहेत. जिओग्राफी, हिस्ट्री, आर्ट अँड कल्चर आणि सोसायटी. तर याच्यात तुम्ही बघाल तर जिओग्राफीचे क्वेश्चन्स आहेत त्याच्यात तुम्ही डायग्राम्स बनवून खूप मार्क्स गेन करू शकतात. तर त्याच्यासाठी तुम्ही 2 ते 3 पानांची फक्त डायग्राम्सची नोट्स बनवून घ्या जी तुम्हाला एक्झामच्या आधी जस्ट गो थ्रू करून इमिडिएटली अप्लाय करता येईल. आणि जिओग्राफीचे बेसिक NCERTs आर मोर दॅन एनफ अलॉंग विथ सम स्टँडर्ड बुक्स GC लिऑन किंवा तुमचे क्लासेसचे नोट्स असेल ते वापरू शकतात. हिस्ट्री अगेन इज वन पेपर की प्रिलिम्ससाठी आपण फार फॅक्च्युअल नॉलेज लर्न करतो हिस्ट्रीसाठी. पण वेन इट कम्स टू मेन्स तुम्ही बघाल की फारसे थीम्स रिपीट होतात. जसं हरप्पन सिव्हिलायझेशन हे भरपूरदा रिपीट झालेलं आहे. त्या प्रश्नांवरती तुमचे ऑलरेडी आन्सर्स रेडी पाहिजे किंवा तुम्ही कोणत्या डायमेन्शन्सवरती जाणार आहे हे सगळं रेडी पाहिजे. आणि बऱ्याचदा क्वेश्चन्स बाउन्सर पण येते जसं ज्योतिबा फुलेंवरती यावर्षी आलेला. तर जे प्रश्न तुम्हाला माहीत नाही त्यावरती पण तुम्हाला डायमेन्शन्स जनरेट करता आले पाहिजे. आणि मेन्सचा जनरल रूल आहे कोणत्याही पेपरला तुम्हाला 3 ते 4 किंवा मॅक्सिमम 5 प्रश्न येणार नाही आहेत. म्हणजे तुम्हाला आयडियाच नाही राहणार किंवा 2-3 पॉईंट्स माहीत असते तुम्ही कधी वाचलेले आणि त्याच्यात तुम्हाला 2 ते 3 पानं फिल करायला लावले तर त्या प्रेशर सिच्युएशनमध्ये तुम्हाला माहिती पाहिजे की मी कोणत्या हेडिंग्समध्ये हे सगळं उत्तर लिहिणार आहे. आणि सगळ्यात मोठी प्रॉब्लेम्स मेन्समध्ये बऱ्याच लोकांना की ते डिमांडच ओळखून येतात. प्रश्नात नेमकं विचारलेलं काय. जर तुम्हाला चॅलेंजेस ऑफ एनी इन्स्टिट्यूट विचारले आहेत किंवा एखादी गव्हर्नमेंट पोस्टबद्दल विचारले की याचे चॅलेंजेस काय, कमिटी रेकमेंडेशन्स काय, तर लोक त्याचे फॅक्ट्स द्यायला अर्धपान हे करून देतात की 1 पेज फक्त जे विचारलं नाही ते एक्सप्लेन करण्यातच वाया घालून देतात. आणि तुमच्याकडे हार्डली 10 मार्क्सला 2 बाजू असतात लिहिण्यासाठी आणि 15 पेजेसला 3 पेजेस असतात. तर जर तुम्ही डिमांड आधी ओळखून घेतली आणि तसंच तुमचं पेज डिवाईड करून घेतलं तर मग तुम्ही इझिली क्वेश्चनला रिलेव्हंट राहाल. बरेचसे लोक न विचारलेले उत्तरच लिहित राहतात आणि तसे त्यांना स्कोर होत नाही. की तुम्हाला सांगतील की मी पूर्ण पेपर लिहून आलो पण हॅव यू मेट द डिमांड हा मेन क्वेश्चन आहे. दुसरं मला जे वाटतं जे माझ्या फेवरमध्ये वर्क केलेलं आहे की मी जर प्रश्न पाहिला होता तर मी तो लगेच डिवाईड करून घ्यायची की याच्यात मला किती सब क्वेश्चन्स विचारलेले आहेत, 3 आहे का 4 आहे, तर त्याप्रमाणे मी पार्ट डिवाईड करून घ्यायची की या पार्टला मी एवढी जागा देईल मग एवढी जागा निवडून आणि त्याच्यात मग मी पॉईंट्स फिल करायची की आता 10 मार्काचा जर प्रश्न आहे माझ्याकडे ॲटलिस्ट 15 पॉईंट्स असले पाहिजे त्याच्यात. दॅट इज मॅक्सिमम की जर तुम्ही एवढे पॉईंट्स दिले आहेत एक्झामिनरला त्याच्यातून जर समजा त्याला 10 किंवा 12 सुद्धा आवडले तर एक्झामिनरला कंपल्शन होऊन जातं की मार्क्स अवॉर्ड केले पाहिजे की भरले एवढे पॉईंट्स दिलेत या मुलीने. आणि 15 मार्क्सला अगेन यू हॅव टू गिव्ह 20 to 25 पॉईंट्स अँड फिल द पेजेस. अगेन डिवाइड द पेजेस बेस्ड ऑन द डिमांड ऑफ द क्वेश्चन. सोसायटी अगेन सोसायटी आणि पेपर 2चा जो सोशल जस्टिस आहे हे दोघे मी एकत्र प्रिपेअर करायचे अलॉंग विथ इंटरलिंकेज विथ एथिक्स. आणि हे फार रिलेटेड टॉपिक्स आहे. तुम्हाला पूर्ण मेन्सच्या सिलेबसमध्ये जाणवेल की भरपूरसे टॉपिक्स जे वेगळ्या पेपर्समध्ये आहेत ते फार इंटरकनेक्टेड आहेत. जसे की जसं जिओग्राफी आहे पेपर 1मध्ये आणि सेम तुम्हाला डिझास्टर मॅनेजमेंट पेपर 3मध्ये सुद्धा मिळेल.
तर हे सगळं तुम्हाला लिंक करून एकत्र अभ्यास करा. असं नाही की मी आज जिओग्राफी करणार आहे, डिझास्टर मॅनेजमेंट नंतर करेन. हे सगळं अभ्यास जेव्हा तुम्ही हा जो काळ आहे डिसेंबरपर्यंत मेन्स रेडी राहायचं तेव्हा हे इंटरलिंकेज केले पाहिजे. कारण की प्रिलिम्स टू मेन्समध्ये तुम्हाला जास्त वेळ मिळत नाही. त्यावेळी तुम्ही फक्त आन्सर रायटिंग, प्रेझेंटेशन, टॉपर कॉपी अनालिसिस एवढंच करत राहणार. हा जो अभ्यास करायचा आहे, कॉन्सेप्ट बनवायचे, PYQ अनालिसिस करायचं, हे सगळं तुम्ही अटेम्प्टच्या आधीच्या काळात लाईक डिसेंबरपर्यंतचा जो टाईम आहे त्या टाईमपर्यंत झालेलं पाहिजे. तर मी पेपर 1 कवर केलेला. पेपर 2 मध्ये अगेन पॉलिटी, इंटरनॅशनल रिलेशन्स, सोशल जस्टिस, मी जसं सांगितलं सोसायटीबरोबर इंटर रिलेटेड आहे, तर तुम्ही क्लासेसचे नोट्स वापरलेले आहेत. पॉलिटीसाठी आपलं स्टँडर्ड सोर्स लक्ष्मीकांत आहे, पण वेन इट कम्स टू मेन्स इट इज नॉट इनफ. कारण की इट इज व्हेरी फॅक्च्युअल आणि मेन्समध्ये तुम्हाला फार अनालिटिकल पाहिजे. अगेन युअर करंट अफेअर लिंकेज अलॉंग विथ सम क्लासेस डू प्रोव्हाइड नोट्स जिथं फार अनालिसिस दिलेलं आहे दर टॉपिकबद्दल. तर पॉलिटीसाठी तुम्ही ते रेफर करा जिथं जे टॉपिक्स तुम्ही करताय त्याच्यात अनालिसिस पार्ट दिलेला आहे. सेकंड, इंटरनॅशनल रिलेशन हा फार करंट ओरिएंटेड आहे, पण अगेन इफ यू गो थ्रू द प्रिव्हियस क्वेश्चन्स तुम्ही एक पॅटर्न नोटीस कराल की इंडिया अँड नेबरहूडमधनं एक प्रश्न येतोच. एक्सटेंडेड वेस्ट एशिया रिलेटेड एक क्वेश्चन येतो. एक अजून पॉलिटीमध्ये कम्पॅरिझन ऑफ गव्हर्नमेंट अँड कॉन्स्टिट्यूशन, ज्युडिशियरी, हे सगळे प्रश्न येतात. यावर्षी पण आम्हाला 2 तसे प्रश्न होते ज्याच्यात US ज्युडिशियरी आणि इंडियन ज्युडिशियरीला कम्पेअर करायला होतं. तर हा पॅटर्न तुम्ही बघाल ओव्हर द 10-15 इयर्स की हा रिपीटेड पॅटर्न आहे की ते काही ना काही कम्पेअर करायला होतं. ज्या वर्षी इंडियाचे प्रेसिडेन्शियल इलेक्शन्स होते त्यावर्षी US मध्ये पण होते. तर कम्पेअर दी इलेक्शन प्रोसेस ऑफ इंडियाज प्रेसिडेंट सिलेक्शन अँड US. अगेन तुम्हाला फ्रेंच आणि इंडियन सेक्युलरिझमवरती प्रश्न राहतील. तर हे सगळं जो अनालिसिस मी सांगते हा तुमच्या टिप्सवरती तेव्हाच जेव्हा तुम्ही हा बसून स्वतःहून विचार करून अनालिसिस केलेला आहे, नॉट रेडीमेड गिवन बाय एनीबडी. तुम्हाला ते 6 महिने जे असतात मेन्सचे प्रिपरेशनचे स्वतः बसून स्वतः शोधून हा अनालिसिस करायचा की अच्छा हे विचारताय. सेम कम्स विथ आर्टिकल्स. आता आपल्याकडे 32 आर्टिकल्स आहेत फंडामेंटल राईट्स. तर त्याच्यातून तुम्ही बघा की मेन्समध्ये युजली 14, 19, 21 याच्यातच विचारले जातं. दे डोंट गो टू अदर आर्टिकल्स मोस्ट ऑफ द टाईम. हा पेपर 2चा अनालिसिस होता. GS3 अगेन व्हेरी डायनॅमिक पेपर, कारण की याच्यात स्कोर फार रेअरली 100+ जातो आणि मोस्ट इक्वली डिवायडेड पेपर आहे. कारण की याच्यात जे 5 टॉपिक्स आहेत त्यांना इक्वल वेटेज दिलं आहे 50-50 मार्क्सचा. जसं त्याच्यात येतं इकॉनॉमिक्स, ॲग्रिकल्चर, सायन्स अँड टेक, एन्व्हायरमेंट आणि डिझास्टर मॅनेजमेंट. आणि याच्यात जर तुम्ही इन्व्हेस्ट कराल तर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हाई आहे, पण ॲट द सेम टाईम करेक्शन फार स्ट्रिक्ट आहे असं या पेपरमध्ये. जसं डिझास्टर मॅनेजमेंट इफ यू सिट अँड डू इट हार्डली टेक्स 1 or 2 days डिझास्टर मॅनेजमेंटचं सिलेबस कम्प्लीट करायला. आणि त्याचा रिवॉर्ड तुम्हाला 50 मार्क्स गॅरंटीड येणार आहे. तेवढा प्रश्न 50 मार्क्सचे क्वेश्चन्स येणार आहेत. सेम गोष्ट फॉर सिक्युरिटीमध्ये तुम्हाला 8 to 9 टॉपिक्स आहेत मोजून जे तुम्ही 2 दिवसात बसून संपवू शकतात. आणि अगेन इट गिव्स यू 50 मार्क्स. तर GS3चे जितके टॉपिक्स मी सांगितले हे फार कन्साइज आहे एक्सेप्ट इकॉनॉमिक्स अँड ॲग्रिकल्चर ज्यांना थोडा वेळ द्यावा लागतो. पण बाकीचे जे मी टॉपिक्स सांगितले त्याच्यात 50 मार्क्स गॅरंटीड होऊन जातात जर तुम्ही नीट बसून त्याला वेळ दिला आणि दे डोंट टेक मच टाईम. GS4 अगेन माझा अनुभव GS4 बरोबर असा होता की मी त्याला जास्त वेळ दिलेला नाही माझ्या मतेने, पण तरी मला 128 स्कोर होता यावर्षी. हा सगळ्यात लेंदी पेपर आहे आणि हा लेंदी यामुळे की पहिली गोष्ट तुम्हाला सगळे पानं फिट करायचे आणि प्लस तुम्हाला पेपरमध्ये विचार करून उत्तर द्यायचे. आणि केस स्टडीज येतात 1 पेजेसचे, तुम्हाला ते वाचून त्याच्यावरती सोल्युशन्स जनरेट करून अगेन 4 पेजेस फिल करायचे. तर जरी तुम्ही जसं मी सांगितलं जनरल स्टडीजचे 1, 2, 3 पेपर्स घ्या तर तुम्हाला तुमची स्पीड चांगली असेल तर यू कॅन फिनिश इट अँड गेट 5 minutes इन दी एंड बघून घेऊ काही राहिलं आहे का. पण GS4 असा पेपर आहे की ते 5 minutes तुम्हाला शेवटचे 1-1 सेकंदापर्यंत तुमचा हात चालूच राहील GS4मध्ये. सो GS4चं एक ॲडवाईस अशी राहील की जरी तुम्ही बाकी पेपरला रायटिंग प्रॅक्टिस केली नसेल तर GS4 पेपरला करा. कारण की इट इज ऑन द स्पॉट थिंकिंग. जर तुम्ही एखादी कोट वाचला तर तुम्हाला त्यावेळी त्या कोटबद्दल काय एक्झाम्पल्स येत आहे, कोणता एथिक्स रिलेटेड टॉपिक तुमच्या डोक्यात येतो, हे सगळं तुम्हाला ऑन द स्पॉट टेस्ट करून पाहिजे की तुमची थिंकिंग लाईन सेम आहे का नाही, जी विचारली गेलेली आहे त्याच्याशी मॅच होते का नाही.
सेम कम्स विथ केस स्टडी. हे सगळे रिअल लाईफ ॲप्लिकेशन्स आहेत की तुमचं प्रॉब्लेम सॉल्विंग ॲप्टिट्यूड आहेत का नाही तुमच्यात. तर त्याच्यासाठी हे सगळं तुम्हाला डेव्हलप करण्यासाठी आधी प्रॅक्टिस झाली पाहिजे. तो आरामशीर 10 पानं लिहू शकतो त्या टॉपिकवर, तर तुम्हाला तुमचं ते अख्खं नॉलेज 2 to 3 पेजेसमध्ये मांडायचं आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल की क्वेश्चनची डिमांड मीट करत असताना मी माझं नॉलेज सगळं त्या 2 ते 3 पानात डेमॉन्स्ट्रेट करता आलं पाहिजे. बाकी सगळे पेपर झालेले आहेत. अगेन ऑप्शनल तो आरामशीर 10 पानं लिहू शकतो त्या टॉपिकवर, तर तुम्हाला तुमचं ते अख्खं नॉलेज 2 to 3 पेजेसमध्ये मांडायचं आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल की क्वेश्चनची डिमांड मीट करत असताना मी माझं नॉलेज सगळं त्या 2 ते 3 पानात डेमॉन्स्ट्रेट करता आलं पाहिजे. बाकी सगळे पेपर झालेले आहेत. अगेन ऑप्शनल कोणाचा मेडिकल सायन्स डाऊट आहे मला, जर असेल तर मी तुम्हाला नंतर गाईड करते मेडिकल सायन्सबद्दल. दुसरं इंटरव्ह्यू प्रिपरेशन. इंटरव्ह्यू प्रिपरेशन म्हणायला गेलं तर मी आय एम नॉट व्हेरी हॅपी विथ द वे आय हॅव प्रिपेअर्ड फॉर इंटरव्ह्यू, कारण की मी बाहेर पडलेच नाही. म्हणजे माझा इंटरव्ह्यू लेट होता 2 फेब्रुवारीला, आणि कायम त्यावेळेस नेमकं दिल्लीमध्ये पोल्युशनचा प्रॉब्लेम आणि कडक थंडी, आणि माझ्याबरोबर माझे वडील येणार, त्यांची काळजी करत असताना म्हटलं आपण नंतर जाऊ, उशिरा जाऊ, 2 का 3च मॉक देऊ, त्यांना त्रास नको व्हायला म्हणून मी पुण्याला गेलेली आणि चाणक्य मंडळला एक इंटरव्ह्यू दिलेला आणि सेकंड युनिक अकॅडमीला दिलेला. आणि दर इंटरव्ह्यू नंतर मी ठरवलं की जे मला फीडबॅक मिळतो आहे मी त्याच्यावर इमिडिएट काम करेन, कारण की माझ्याकडे वेळ नाही आहे. मी फार उशिरा सुरू केलं. मी 22 जानेवारीला माझा पहिला इंटरव्ह्यू दिलेला मॉक, आणि माझी 2 फेब्रुवारीलाच ॲक्च्युअल इंटरव्ह्यू होती. तर मी मोजून 4 मॉक इंटरव्ह्यूज दिलेले आहेत. आणि मी असंही ठरवलं होतं की मी जास्त मॉक इंटरव्ह्यू देणार नाही, कारण की माझी जी ओरिजिनल पर्सनॅलिटी ती नको कुठे डगमगून जायला, आणि जास्त ओपिनियन घेऊन माझ्या डोक्यात सेकंड थॉट्स नको यायला की कोणाचं ऐकू, याचं ऐकू, त्याचं ऐकू, ती कन्फ्युजन नको, म्हणून मी 4च मॉक इंटरव्ह्यू दिलेले. आणि आय थिंक दॅट हेल्प की ओके 182 चांगला स्कोअर आहे. आय थिंक दॅट्स ऑल. म्हणजे हे 3 स्टेप्स आहेत माझ्याकडनं. दुसरं एक असतं की हा जो प्रोसेस आहे, तुम्ही 1 वर्ष आधी अभ्यास सुरू करणार, 1 वर्षाची एक्झाम प्रोसेस आहे, तर इट्स अ मॅरेथॉन. असं नाही की तुम्ही 2 दिवस अभ्यास कराल, 1 पेपर दिला आणि तुमचं झालं. तर जो स्टॅमिना आणि पर्सिव्हरन्स आणि पेशन्स लागतो या अख्ख्या प्रोसेससाठी, तो तुम्हाला डेव्हलप करावा लागेल. आणि बऱ्याचदा तुम्हाला असं वाटेल की माझ्यातून होणार का, एवढं करून माझ्याशी नाही झालं तर त्याच्यासाठी मी माझं सगळं जो फ्रस्ट्रेशन असायचा किंवा माझ्या डोक्यात जे विचार चालू आहे माझ्या वडिलांशी किंवा आईवडिलांशी शेअर करायची, माझ्या भावाशी शेअर करायची, माझे 2-3 फ्रेंड्स ज्यांना माहिती होतं की मी तयारी करते त्यांच्याशी शेअर करायची. तर या अख्ख्या प्रोसेसमध्ये तुमच्या जवळची काही लोकं ठेवा ज्यांना माहिती की व्हॉट यू आर गोईंग थ्रू, की द प्रोसेस इज व्हेरी लॉंग, आणि असं नाही की तुम्हाला इमिडिएट रिझल्ट्स मिळतील. तर यासाठी कायम कीप टॉकिंग, की एकदा कोणाजवळ मन मोकळं केलं का तुम्हाला सुद्धा हलकं वाटेल की ठीक आहे आता प्रेशर थोडं कमी झालं, परत अभ्यासाला लागूया. दुसरं जी रुटीन सेट करायची गोष्ट असते. बऱ्याचशा लोकांना असं असतं की ते सकाळी अभ्यास करू शकता, काहींना असतं की मी ते उशिरा जास्त वेळपर्यंत बसू शकता. तर बऱ्याचदा काय होतं की आपण एखाद्या टॉपरचा ऐकतो की तो सकाळी 6 वाजेपासून उठायचा, आणि मग आपण पण लागतो की मी पण उद्यापासून 6 वाजता उठेल आणि 10-12 तास एकत्र अभ्यास करेल. पण मग तुमच्या बॉडीला ती सवय पाहिजे की त्या वेळेला तुम्ही ॲक्टिव्हली तुमचं लक्ष आहे का, ते सगळं जे तुम्ही वाचताय आर यू एबल टू ग्रास्प इट प्रॉपरली. तर त्यासाठी स्वतःला ओळखून घेणं हे सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. अख्ख्या प्रोसेसमध्ये तुम्हाला कायम ॲनालाइज करायचं की व्हॉट वर्क्स फॉर मी और व्हॉट डज नॉट वर्क फॉर मी. सेम गोज विथ मी, कारण की मला सकाळी उठता येत नाही अजिबात. हे मला आधीच कळलेलं होतं मेडिकल इयर्सपासून की माझा अभ्यास रात्रीच होतो. मी 12-2 वाजेपर्यंत करू शकते, पण मला 6 वाजता उठायला लावलं की माझ्याकडनं अभ्यास होणार नाही. म्हणून मी जेव्हाही ठरवायची की हा टार्गेट जो आहे तो कम्प्लीट झाला पाहिजे. बाकी मग कितीही वेळ लागो रात्री, पण मग मी माझ्या बॉडी क्लॉकप्रमाणे अभ्यास शेड्यूल करायची, ज्याच्याने माझा टार्गेटही अचीव व्हायचा आणि प्रेशरही बिल्ड नाही व्हायचा नेक्स्ट टाईमसाठी. अगेन जो मेन्सचा पिरियड मी म्हटली एप्रिल टू डिसेंबर, जेव्हा मी पूर्ण मेन्सचा अभ्यास केलेला, जून टू डिसेंबर,
त्याच्यात अगेन मी सांगेन की तुम्ही डिवाईड करून घ्या दर पेपर वाईज. GS1ला 1 महिना द्यायचा आहे, GS2ला 1 महिना, असं ठरवून तुम्ही एक एक महिना डिवाईड करा. अगेन डिवाइडेड इन वीक्स. सगळ्यांना मायक्रो प्लॅनिंगमध्ये जा की आता GS1ला मी समजा ऑगस्ट दिलेला आहे, तर फर्स्ट वीक आय गिव्ह इट टू जिओग्राफी, सेकंड हिस्ट्री, सोसायटीला तुम्हाला एवढा वेळ नाही लागणार. मग तुम्ही यू कॅन स्टार्ट विथ अदर टॉपिक्स. अगेन इन दॅट वीक डिवाइड द टॉपिक्स की मी आज मॉडर्न इंडियन हिस्ट्रीमध्ये 1857च्या रिवोल्टबद्दल करेल. मग ऑल दीज टॉपिक्स यू डिवाइड अँड दॅट वे जेव्हा तुमच्याकडे टाईम असतो यू विल युटिलाइज इट बेटर. कारण की तुमचा एक जरी दिवस चुकला तर यू नो दॅट इट विल ॲड अप टू द नेक्स्ट डे. तर एव्हरी डे यू हॅव टू बिल्ड दिस रूट. समजा मी एखादी व्हिडिओ बघते तर तो मी रोज तो एक दॅट वन थिंग विच यू हॅव डिसाइडेड की मी रोज करणार आहे तो